हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज आम्ही चाललो आहे गावाला गणपतीसाठी आणि आमच्यासोबत फर्स्ट टाइम चाललंय आमची चेरी गावाला. ती खूप एक्साइट होते कारण चेरी असणार आहे म्हणजे व्हिडिओ काढायचे तिचे फोटोज काढायच्या सोबत खूप एन्जॉय येईल गाडीने. म्हणून मग मी तिला घेऊन आम्ही निघालो. चेरीला बास्केटमध्ये भरली. ती व्यवस्थित राहतच नव्हती मेंबर बास्केटमध्ये. बाहेर गाड्यांचा आवाज येत होता त्यामुळे ती थोडी घाबरली कारण तिकीट आम्ही बुक केलं नव्हतं त्यामुळे आधीच बस ट्रॅव्हलर सगळा फुल होता. एकच आमच्याकडे ऑप्शन होता जनरल. ट्रेनने जनरलच्या डब्यामध्ये जायचं. आम्ही गेलो असतो पण शेरीला कसं घेऊन जायचं हा विषय नव्हता. म्हणून मग शेरीसाठी आम्ही मग ठरवलं की पर्सनल गाडी करून जाऊया. मग पर्सनल गाडी ठरवली. मध्ये सीएनजी भरायला गाडी थोडा वेळ थांबली. शेरी ओरडत होती की तिला थोडं गुदमरल्यासारखं कोंबल्यासारखं झालं बास्केटमध्ये. त्यामुळे मग थोडं सीएनजी भरेपर्यंत तिला बाहेर काढलं. तिच्याशी थोडं बोलत खेळत बसली. मग नंतर मग सगळे म्हणजे तिला असंच सांगू गाडीमध्ये ओपन गाड्या बंद कर, गाडीच्या काचा बंद करूया आपण म्हणजे तिला थोडं बरं वाटेल. मग तिला ओपनच ठेवला आम्ही. थोडी ती कम्फर्टेबल झाली गाडीमध्ये, इकडे तिकडे थोडी फिरायला लागली. मग नंतर थोडं माझ्या मांडीवरती बसली, झोपली. त्याच्यानंतर मग भावेश आणि मम्मीच्या मानेवरतीच जाऊन बसली. मग सगळे गावावर बसले बघा कशी. त्याच्यानंतर मग भावेशच्या मांडीवरती बसून थोडं थोडं सगळ्यांच्या मांडीवरती बसत बसत तिला घेऊन आलो. म्हणजे जर इथे व्हिडिओ काढून म्हणलं तिला व्यवस्थित उभी करते तिथं उभीच राहत नाही मेंढा. म्हणलं जाऊ दे मग निघालो आम्ही. मग गण्या भेटला आम्हाला चिपळूणला. कामावर चालला होता. दोघं असं एकमेकांना बघत होते जसं की भाजी पण काँग्रेस आमने सामने आले. मग चिपळूण आमचं थोडं गाव आतमध्ये असल्यामुळे ती दुसरी गाडी पकडली. मग निघालो परत. हे बघा आमचं गाव. फायनली चेरी घरी पोचली. मग थोडी सेटल झाली. हे बघा आता ती खेळायला लागली आहे. थँक्यू. बाय बाय. इथेच आपला ब्लॉग संपतो.